गाईज, मला काहीतरी शेअर करायचं आहे ज्यावर आपण जास्त लक्ष देत नाही वेन इट कम्स टू डार्क स्पॉट्स अँड पिगमेंटेशन. आपण इतके सारे स्किन केअर प्रोडक्ट्स यूज करतो, पण कधी विचार केला हे ॲक्ने मार्क्स कधी फेड व्हायचं नावच घेत नाही. हे सेम माझ्यासोबत झालंय. एव्हरी मंथ मला पिरियड्समध्ये पिंपल येतात, पण त्याचे मार्क्स माझ्यासोबत कायम राहायचे. आणि म्हणूनच मी विचार केला की आपण जरा फार्मसी प्रोडक्ट्स बरोबर एक्सपेरिमेंट करूया. आणि तेव्हाच आय केम अक्रॉस दिस UV डूची ब्लू लाईट सनस्क्रीन जेल. अँड बिफोर आय टॉक अबाउट एनिथिंग एल्स, जस्ट लुक ॲट दिस टेक्स्चर. ॲज सून ॲज आय अप्लाय इट, यूल अंडरस्टँड वाय आय स्विच्ड. एकदम लाईट वेट आहे, ऑइल फ्री, टोटली नॉन ग्रीसी आणि अब्झॉर्ब पण लवकर होते. प्लस नो व्हाईट कास्ट ॲट ऑल. आणि मेन म्हणजे इट हॅज SPF 50 PA+++ आणि झिंक ऑक्साईड अँड आयर्न ऑक्साईड, सो इट प्रोटेक्ट्स फ्रॉम UVA, UVB अँड इवन ब्लू लाईट फ्रॉम युअर फोन अँड लॅपटॉप. म्हणजेच डुअल प्रोटेक्शन इनडोर्स अँड आउटडोर्स. आणि एवढंच नाही, आय विल टेल यू व्हॉट ॲक्च्युली शॉक्ड मी. माझे ॲक्ने मार्क्स खूप लवकर फेड व्हायला लागले होते. आणि का? कारण UV रेज आणि ब्लू लाईट आपल्या ॲक्ने मार्क्सला डार्केन करतं आणि ही सनस्क्रीन त्या दोघांनाही ब्लॉक करते. सो आत्ता जेव्हा मला न्यू पिंपल्स येतात ड्युरिंग माय पिरियड्स, माझे आधीचे मार्क्स फेड झालेले असतात. आय ऑनेस्टली नेव्हर गेव्ह सनस्क्रीन इनफ क्रेडिट अंटिल दिस वन. सो मी इथे प्रोडक्ट टॅग करेल, तुम्ही 1 महिना कन्सिस्टंटली वापरा अँड यू विल थँक मी लेटर. मी तर इथेच आहे.